या टीम मध्ये सूरज किनी मला वाटतं आयकॉन आहे की काय. 5-6 मारले, विकेटही घेतले. आता मोठमोठ्या टीम मध्ये त्याची निवड लागू शकते यंदाच्या हंगामामध्ये. चांगल्या फॉर्मला आहे. खुश असेल विराट कोहली जिंकल्यावरती त्यांचा स्टेटस असतो. आज टाकलाय की नाही माहिती नाही, टाकला असेल कदाचित. टाकला. यस, RCB कट्टर समर्थक तेही आहेत, आम्ही आहोत. लॉयल्टी काय असते RCB वाल्यांना विचारा. 18 वर्षाची तपस्या आणि आता जे मान खाली गेल्या होत्या ना ते गेल्या वर्षीपासून वरती आल्यात. सूरज काय अपडेट झाले टिवरी गाव. पण पहिला ग्राउंडवरती सलता जायचा, आता मशीन जाते. याला बोलतात प्रगती केली गावाने. आणि सरपंच साहेब आहेत या ठिकाणी, सरपंच साहेब त्यांनी भरपूर प्रगती केली या गावात गावाची. नूतन कुमार भोईर उपसरपंच त्यांनाही बघतो आपण आणि भरपूर चांगलं कार्य तेही करतायत आणि असंच काम तुम्ही करत राहा. चला जाऊया मॅचच्या दिशेने. क्रिकेटवरती फोकस करूया. 3 ओव्हर मॅच, 3 ओव्हर 3 बॉलर, नॉन पॉवर प्ले ओव्हर असतील. रोशन भोईर उर्फ पिंटू आणि स्ट्राईकला आता करणला सांगितले की तू स्ट्राईक घे. नाही की भूपेंद्र बॉलिंग मार्क वरती. या गोलंदाजची एक शैली आहे की दोन्ही टन आहेत या गोलंदाजाकडे. स्लोवर वनचा बादशाह. आयकॉन प्लेयर आज पाहिले तर जितू पाटील, सूरज केनी, सूरज माळी, रोशन भोईर, पिंटू, मयूर भोईर आणि रवींद्र ठक्कर हे सर्व आयकॉन प्लेयर आपण पाहिले 6 संघांचे. जाऊया या मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 3 ओव्हरचा मॅच. पहिला बॉल भूपेंद्र बॉलिंग मार्कवरती होतोय सज्ज. स्ट्राईक इनला करण. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडनी, 1 रन. आज 6 बक्षीस आहेत. आता आणखीन ट्विस्ट आलाय 5वं 6वं कसं तर ज्या ग्रुपच्या टीमनी फायनल मारली त्याला 5वं. पिंटू रोशनच्या बॅटमधून षटकार. दोन चेंडूमध्ये 7 धावा. रोशन भोईर चांगली बॅटिंग करतोय. एका टीम मधून खेळलेले आहेत, खाणाखुणा माहिती आहेत. 2 बॉल 7 धावा. पुन्हा एकदा भूपेंद्र बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. चेंडू चेक केला जातोय ओके आहे की नाही, कारण की महान पाटील यांनी सांगितले की चेंडू हा गोल असतो. आजच शोध लावलाय आणि ते आहेत ऑन फील्ड. शॉट फाईन लेगला आहे मला वाटते आणि ते जागेवरून एकदाही हिलले नाही या मॅचमध्ये. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलाय, तसाच महान पाटीलचा स्टॅच्यू पाहिला या ग्राउंडवरती. बघूया एखादी डाय बी मारतील का महान पाटील. स्वराज पाटील यांच्याकडून 500 रुपये लगेच चाचूला.
ओ यावेळी बॉल हवेत राहिलाय. दोन्ही फिल्डर पाहत राहिले बॉलला. आतापर्यंत पाहिलं तर 7 रन झाले. 3 बॉल 3 ओव्हरचा मॅच आहे. उद्या येईल ती टी शर्ट. 3 बॉल 7 रन. डॉगेश भाई जिंदाबाद. श्वान पथक. अप्रतिम बॉल. ही खासियत आहे. कधी खाली राहतो, कधी बॉल टॉस होतो, कधी स्लोवर वन तर कधी फास्टर बॉल. भूपेंद्रच्या माध्यमातून रोशन 3 बॉलमध्ये 6 धावसंख्येवरती खेळतो, म्हणजे 1 षटकार आणि त्यानंतर 2 डॉट. षटकाराचा सध्या फायदा झाला नाही. पुढचा बॉल देखील पाहिला तर ब्लाइंड स्ट्रोक होता. बॅटची इनसाइड एज लागली आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आरामात फिल्डिंग केले, आरामात फेकी केले. 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 5 बॉल 9 धावा. टिवरी गावाची मानाची, सन्मानाची, अभिमानाची गावाची स्पर्धा आहे. टिवरी गावाची प्रीमियर लीग TPL सीझन 1 वाघोबा मित्रमंडळ आयोजित एक जबरदस्त आयोजन. सर्व गावातले खेळाडू एकत्र आल्यात, गावकरी एकत्र आल्यात आणि गावाची नक्कीच शोभा वाढवले. यावेळी मात्र अप्रतिम फटका. पुलचा फटका कंट्रोलमध्ये. कंट्रोल पूल सिक्सर. पंधरा धावा 1 ओव्हरमध्ये. आज साऊंड सिस्टम देखील अप्रतिम वाजते. मला वाटते 5 दिवसानंतर गरम झाले आज साऊंड सिस्टम. ऑन स्क्रीन तुम्ही वाघोबा मंदिरही पाहू शकता, जे नवीन मंदिर टिवरी गावात आणि वाघोबा देवाचा मूर्ती देखील आपण पाहतोय. चौधरी आटो संघ बॅटिंग करतोय. 15 धावसंख्या सध्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि आजी माजी उपसरपंच टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग आहे त्या संघाची. मला वाटतं या संघामध्ये जास्त आजी माजी उपसरपंच आहेत. मोहनजी पाटील तसेच नूतन कुमार भोईर या आजी माजी उपसरपंच त्यांचा संघ. स्लोवर वन लेग कटर बाहेर निघणारा बॉल होता. बॉलला फक्त दिशा दिली. 1 रन कंप्लीट. पॉइंटला बॉल जातोय सर्कलच्या बाहेर. एका धावेने धावफलक पाहिलं तर टीमची धावसंख्या 16 धावा आतापर्यंत 16. स्ट्राईकला रोशन 5 मध्ये 14 या धावसंख्येवरती खेळतोय. स्वीप करायचं होतं. ब्लाइंड स्ट्रोक आहे. फटका फसलाय. फिल्डर आलाय. जजमेंट सध्या नाही. ओह, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि बॉल चिपकला हातातच. फेविकोलचा कमाल आहे की फेविक्विकचा कमाल आहे. धावफलक जर पाहिलं तर या 2 धावा. 2 धावेने धावफलक 18 धावा. ओ
पुढे जाऊन स्टेप आउट केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा इरादा. आता टीव्ही अंपायर, दोन बंधू अंपायर आहेत, परशुराम पाटील, प्रकाश पाटील. थर्ड अंपायर बघूया. महान पाटीलनी तिथून मोबाईल काढून बघितला आणि डिसिजन दिलं तरी चालेल. टेक्नॉलॉजी आहे तुमच्याकडे. रॉक अँड रोल, रॉक अँड रोल. रॉक अँड रोल, रॉक अँड रोल. डिसिजन इज पेंडिंग. बघूया बघूया, भरपूर कुशल डिसिजन आहे आणि इथे OUT आउट. ड्यू फॅक्टर आहे आज. हे पहा, बॅटर ज्या पद्धतीने बॅटरने जी बॅट आहे पॉपिंग क्रीजमध्ये लँड केली होती, परंतु जी लाईन आहे त्याच्या थोडासा बाहेर राहिला, ऑन द लाईनच्या अजून बाहेर, आणि त्या अगोदर बेल्स डाऊन झाल्या. 18 धावा, 3 बॉल. नवीन फलंदाज बॅटर इन मिस्टर मिथून. 3 बॉल झाल्यात. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना स्वप्नील या गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय स्वप्नीलही. भरपूर दिवसातून खेळतोय क्रिकेट. प्रॅक्टिस रोज आहे, टुर्नामेंट सध्या कमी दिसला यंदा. हो, काय बॉलला फिरवलंय, अप्रतिम बॉल. स्लोवर वन बॉल होता आणि बरोबर फुल्ली लेनच्या दिशेने या चेंडूची हाताळणी केले. 4 बॉल 18 धावा, 1 विकेट गेलाय. मिस टायमिंग फटका. महान पाटील आता बॉल अडवतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. आणि हा बॉल पाठवून दिलाय दर्शन भाईनी, बॉल अडवून दिलाय. चौकार, भावानी मदत केली. टॉप एज लागली, पाठीमागे बॉल गेला, फाईन लेगला. महान पाटील मॅरेथॉनमध्ये धावल्यासारखं वाटलं. आणि हा बॉल अडवायचा होता काल प्रेक्षणीय मॅचला दर्शनबाई, आज तो बॉल अडवलाय. 22 धावा, 5 बॉल. पायावरती बॉल डाऊन द लेग साईड, लेग स्टम्पच्या बाहेर. एक्स्ट्रा धावपळक 23, 5 बॉल. जेवण आहे, अजून कोण जेवणाचं राहिलंय? काल रविवारचा उपास असेल काही कांचा, तर आज सोमवार चालू झालाय. जेवण आहे. वेट अँड वॉच केलं आणि या बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार, 6 धावा. टिवरी प्रीमियर लीग सिक्सर. एक विकेट आता बॉलिंग मार्क वरती आला आहे. कैलास, कैलास डोंगरकर. कैलास देखील भरपूर दिवस क्रिकेटपासून लांब राहिलाय सध्या. शेवटची ओव्हर आहे, 3 ओव्हरचाच मॅच आहे.
6 बॉल शिल्लक पहिल्या इनिंगचे. स्विचिटचा फटका अगोदरच रेडी झाला होता. स्टान्स बदलला, पोझिशन चेंज केली, परंतु बॅटवरती बॉल आला नाही. बाईटच्या माध्यमातून एक धाव. 30 रन. 5 बॉल शिल्लक. यानंतर टॉस. नायरा 11 आणि त्यांच्या अपोजिट दक्ष 11. दोन्ही कॅप्टन टॉसला येतील यानंतर. चांगला बॉल. पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिला तर बॅटर बीट झाला होता आणि सध्या एक धाव येते. हलकासा बॅटचा स्पर्श झाला. इनर एज. एक धाव. धावफलक 1 ने पुढे आले. 31 धावा. 2 बॉल 31. 31. आता आडव्या बॅटने पॉवरफुल फटका आहे. करंजचा फटका 440 वॉल्टचा झटका. अप्रतिम फटका. षटकार. सहा धाब्याने धावफलक 37. सूरज कानमंत्र देईल का? नाही, सूरजने कानमंत्र नाही दिलाय. ओला 2 आले तरी चालेल. नो नको. काहीतरी जादू मारली या बॉलवर. परशुराम पाटील सरांनी चेक केला, लगेच ती जादू पुसली. परशुराम पाटील सर कमी अंपायरिंग करतात नाईटला. 37 37 3 बॉल. आणि या 5 रात्रीमध्ये दाऊदादांची स्पर्धा कव्हर केली आणि आज 6वी रात्र त्यांची आहे. तर मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेत त्यांना अंपायरिंग सांगितली होती, परंतु त्यांनी नकार दिला की मी रात्री अंपायरिंग करत नाही. जुचंद्र गावात त्यांना पहिला बोलवलं जाते, परंतु त्यांनी केल्या नाहीत त्या नाईट. फक्त गावात आहेत म्हणून मदत करतायत. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाब्याने धावफलक 38 धावा. 3 बॉल. बॉलिंग मार्कवरती कैलास. मिस टायमिंग फटका. हवेत बॉल. फिल्डर आलाय पुढे. एक टप्पा कॅच असता तर नक्की आउट. इथे या खेळाडूच्या मागे बॉल लागलाय की काय? 2 धावा. 2 धाव्याने धावफलक 40 धावा. 4 बॉल. मागील मॅच मध्ये या टीमने 39 धावा 4 ओव्हरमध्ये चेस करून दिल्या नव्हत्या. आता लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. आडव्या बॅटने पुन्हा एकदा येतोय षटकार करंजच्या बॅटमधून. पाच बॉल 46. अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा. आणि यानंतर टॉस आपण करणार आहोत. दक्ष 11 आणि त्यांच्या अपोजिट नायरा 11. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्सच्या दिशेने येतील. होणारा मॅच 3 ओव्हरचा असेल. बॅटने मिड विकेटला बॉल गेलाय. सूरज आलाय पुढे. एक धाव कंप्लीट. फेकी ॲक्युरेट असते सूरजची. इतक्या वेगाने आलाय की हाताला जणू काही हा बॉलच लागला असावा. पाहत राहिला भूपेंद्र. ओके आहे ना भूपेंद्र? या 2 धावा आणि 2 धाब्याने धाबला 48-49 जिंकायला. 49. डीजे ऑपरेटरला घाई आहे नो डाऊट. थोडं टार्गेट सांगू द्या. 49 धावा सेट केल्या. टॉस करूया आपण. कॅप्टन रेडी आहे नायरा 11चा. दक्ष 11 टीमचा कॅप्टन. आणखी स्वरा दक्ष या नावाने चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला होता. दक्ष 11 हेच नाव आहे.
आलाय कॅप्टन मयूर. आणि प्रत्येक प्रीमियर लीगमध्ये प्रताप भोईर यांच्या संघामध्ये मयूर आहेच आणि चांगला परफॉर्मन्स दाखवला यंदा त्याने. टॉस आपण करतोय कोणाच्या हस्ते. सगळे एकमेकांना हात दाखवतात आहे आणि शेवटपर्यंत विनोदपर्यंत हात आला. हर्षद दादा बोलला की ये जिम्मेदारी मैं लेता हूँ. प्रदर्शन लाईव्हचे तेही प्रोप्रायटर हर्षद पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. होणारा मॅच 3 ओव्हरचा आहे. याची दखल आपण दोन्ही कॅप्टननी घ्यायची आहे. थँक्यू डीजे. टॉस चालू आहे. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच दक्ष 11 आणि दादाला विचारतो असं सांगितले त्यांनी. मयूर माईक वरती सांगायचं काय निर्णय आहे. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. प्रताप भोईरचा इशारा बॅटिंग आला होता. मयूर अजून कावरा बावरा झालाय. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आता वाजवूया डीजेला. फटका मागे काढावे लागतील म्हणजेच या ग्राउंडवरचा ॲव्हरेजनुसार एक जबरदस्त टोटल 49. मला वाटते टीम मीटिंग आतमध्ये आल्यावर करतायत. बघूया राज कोणावर येईल राज्य. एकाने पायाच नाही पडल्या सुटल्यानंतर. तो कॅमेरामॅनने कैद केलंय. चला फिल्डिंग लावा फिल्डिंग लावा. जे पराभव झालेत ते खुश आहेत कारण की त्यांचं जागरण कमी आहे. राजवली 18 बॉल 49 टार्गेट. पहिली सेमीफायनल 16.33चा आस्किंग रिक्वायर रन रेट. सुवात चल 6 वाजेपर्यंत आपल्या रेवाचा चल पटापट. सुवास विकेट कीपर. चला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. 49 धावांचं लक्ष घेऊन 2 बॅटर मैदानात आलेच. एका बाजूला सूरज तर दुसऱ्या बाजूला कैलास. पहिलाच बॉल अगदी जोरात खेळण्याचा प्रयत्न केला. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. चौधरी ऑटो हा संघ मात्र आपण पाहतोय 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. एका धावेवरती सॅटिस्फाईड राहिले. 17 चेंडू 48ची आवश्यकता आहे. कैलास डोंगरकर यांना आपण पाहतोय मोठे फटके खेळावे लागतील.
एक धाव फलकावरती. चल पिंटू यार, केवढे टाइम लावतोस. एक चेंडू टाकून झाल्यानंतर 3 मिनिटं फिल्डिंग लावायला. फुलटॉस आक्रमण करतायत, ऑन साइडला खेळतायत. एक धाव मिळते. पंचांची तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेल्या. 100 मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 2 फेर आहे, फेर आहे. योग्य डिलिव्हरी पाहायला मिळते. धावसंख्या 2 वरती आपल्याला पाहायला मिळते. चेक केलं स्ट्रोकला, अगदी आपण पाहतोय स्लोवर 1 बाउन्सर हाताळला गेलाय आणि बॉल जातोय या यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धावच्या स्वरूपाने 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौधरी ऑटो हा संघ 2 हात करतोय. आजी माजी उपसरपंच या संघाच्या विपक्षामध्ये खेळतोय. गोलंदाजी मार्गावरती रोशन भोईर पिंटू यांना पण पाहतोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती आतापर्यंत स्थिरावली गेले. पुन्हा स्लोवर 1, तिथे यष्टीरक्षकाची चुकी आणि क्रिकेटच्या खेळात चुकीला माफी नाही. 22च्या 4 धावा मिळतील. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 4 बॉल आणि 6 रन फलकावरती आपण पाहतोय. रनसाठी झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला. 43 रन करायचे आहेत. 14 चेंडू आणि 43 धावा. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस फुलटॉस, त्यावरती आक्रमण आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग टोला, षटकार. धावसंख्या 12 वरती 22चा चौकार आला नाही. तदनंतर अगदी योग्य तो खरपूस समाचार घेतला जातोय सूरजच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. धावसंख्या 12, 13 चेंडू आणि 37 धावा. या बॉलवरती एखादा चौकार षटकार शोधला तर योग्य सरासरी राखू शकलेत असं म्हणता येईल मैदानाच्या आतमध्ये. बाहेरच्या दिशेने कट केल्या बॉलला पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगलं चेंडू हाताळतायत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 12 धावा, 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. बारा 37चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कैलास डोंगरकर आणि दुसऱ्या बाजूला सूरज किनी यांना आपण पाहतोय. तर मिथुन किनी गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. 12 चेंडू आणि 37 धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल पायाच्या दिशेने हाताळणी केली आणि तुटून पडलेत बॅटर. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग टोला, षटकार. ट्रिमंडस टायमिंग, ब्युटिफुल स्ट्रोक बाय कैलास डोंगरकर. थँक्यू थँक्यू. डीजे डीजे वाजवूच नका आता, बस बंद करा, रद्द करा डीजे वाजवणं, बस बंद करा.
काय टाइम बघा किती वाजले. 18 धावा फलकावरती. अठरा धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मिथून किनीवरती आक्रमण करताय. सामना बनू शकतोय. इथूनही आपण पाहिलं तर पुन्हा प्रहार केलाय. पुन्हा चेंडू हवेत जातोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्नही अनसक्सेसफुल राहतोय. 2 धावा 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10 चेंडू आणि 29 रनची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. आणि सामना जर जिंकायचा असेल तर 5 बाहेर मारावे लागतील 10 बॉलमध्ये. काय चौधरी ऑटोचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल की आजी माजी उपसरपंच पुन्हा एकदा धडक घेतील. खोलात चेंडू टाकतायत. मिथून किनीकडे एक्सपिरियन्स आहे. एक धाव मिळते. एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड राहिलेत. जिंकण्याकरिता 9 बॉल आणि 28 धावा हे समीकरण येते मैदानाच्या आतमध्ये. आता मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्याच बॉलवरती आशा पल्लवित केल्या होत्या कैलास डोंगरकरने षटकार खेचत असताना. मात्र सूरज किनी यांना आता आपले हात खुले करावे लागतील. 5 मध्ये 7 तर 4 मध्ये 10 वरती कैलास यांना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. उजव्या हाताने समोर कैलास सूरज किने आहे. थोडासा रणवे मध्ये बिघाड होतोय. धावसंख्या 21. धावा फलकावरती 28 रनची गरज आहे 9 बॉल मध्ये. शॉर्ट ऑफ लेन त्यावरती आक्रमण केलं आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला षटकार येतोय सूरज किनीच्या बॅटमधनं. धावसंख्या 27 वरती. 8 बॉल आणि 22 रन. मॅच बनवू शकते. इथून 2 बॉल मध्ये एखादा षटकार आला तर सामना निश्चितच जिवंत होऊ शकतोय पुन्हा एकदा आजी माजी उपसरपंच संघासाठी. आठ चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता सामना. काय षटकार खेचलेत. जबरदस्त षटकार येत आहेत. अगदी श्रद्धांजली चषक मध्ये हे आपण पाहिलं तर 400हून अधिक षटकार लागले होते त्या स्पर्धेत. चांगला चेंडू टाकताय. स्लॉट मध्ये चेंडू होता. सूरज किने आपल्या स्वतःवरती नाराज आहेत कारण हा बॉल अगदी बॅटच्या मिडल केला असता तर निश्चितच याही बॉलला पाठवू शकले असते सीमारेषेच्या पलीकडे. 7 मध्ये 22. 7 चेंडू आणि 22 धावा. कमबॅक होतंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय मिथून किनी. समोर खेळतायत. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलेत. जबरदस्त खेळलेत. एक धाव घेतली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिले. आता 6 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 धावा. सामना जिंकण्याकरता 3 बाहेर मारावेच लागतील आणि 3 सिंगल घ्यावे लागतील. चला वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या. 6 बॉल आणि जिंकण्याकरिता. अरे हा कोण बारका पोरगा आलाय मैदानात. सहा मध्ये 21. सेकंड सेमीफायनल मध्ये टीम आपण पाहणार आहोत. नायरा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये दक्षई
11 या दोन टीम मध्ये सामना होईल. टॉस जिंकलाय दक्ष 11 संघाने आणि निवडले प्रथमतः गोलंदाजी बॅटिंग करायची आहे ते नायरा 11 संघाला. नायकी गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. कारण नायकी जबरदस्त खेळाडू आहेत. काय पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक ठोकले या खेळाडूने. आजी माजी उपसरपंच पहिलाच बॉल जबरदस्तरित्या फिरवले बॉलला आणि बॅटची कडा घेत असताना विसावतोय सुहास भोईरच्या हातामध्ये. फलंदाज माघारी परततोय. मिस्टर सूरज किनी बॅक टू डगआउट गॉन. त्रिफला उद्ध्वस्त झालाय. झोप तर येणारच ना बाबा. त्रिफला उद्ध्वस्त करताय जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर 28 धावा आणि 1 विकेट. 21 ची आवश्यकता आहे. पाच बॉल आणि 21 धावा हे इक्वेशन पाहायला मिळत आहे. भूपेंद्र भोईर दाखल झालेत. आल्या आल्या मोठा फटका खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतायत कैलास डोंगरकर. इथे 4 बॉल बाकी राहिलेत. 20 ची आवश्यकता. अभी नाही तो कभी नाही असंच म्हणावं लागेल. कारण टिवरी प्रीमियर लीगचा हा सोहळा आपण पाहतोय. मोठा प्रहार केलाय. बॉल गॅप मध्ये खेळताय. डीप मध्ये चेंडू चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धाबेसाठी निघालेत. पाहता पाहता दुसरी धाव इथे होईल का तर झालेली आहे. 3 चेंडू आणि 18 रनची आवश्यकता पाहायला मिळते. आता 3 मारायचे आहेत आणि तेही सॉलिड मारायचे आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे रनआउट साठी. बघा चेक करा या. तीन चेंडू आणि 18 धावा. 2 धावा आलेल्या आहेत. कैलास डोंगरकर 3ही मारायचे आहेत. तेही सॉलिडच मारावे लागतील. पहिला येतोय का पाहावं लागेल. बॉल हवेत आणि फलंदाज माघारी. गडी बाद. औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू आणि 18 धावा. एखादा नो बॉल येतोय तर त्यावरती षटकार आला तर सामना पुन्हा एकदा जिवंत होऊ शकतोय. दोन बॉल आणि जिंकण्याकरिता 18 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. फायनल मारला तर पासिंग फ्री होईल. घाबरू नका. मालक गेला झोपला आणि तुम्ही आता कांड्यावर मजुरी तरी घ्या, नाहीतर टोपला घेऊन सकाळचे जावा लागेल.
चांगला चेंडू भूषण यांना पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये आणि क्लासिकल फटका खेळतायत. एक धाव. 32ला 2 आणि पहिला संघ सेमीफायनल मधून फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका. बॉल हवाई यात्रावरती आणि तिथेही थांबवण्यात यशस्वी राहिलेत. झेल निसटतोय. धावसंख्या 33 आणि आता सामना इथे समाप्त झालाय. विजयी ठरतोय चौधरी ऑटो. फायनलचं तिकीट पक्क करतोय. अभिनंदन अँड हार्ड लक. आजी माजी उपसरपंच